भंडारा जिले के तुमसर शहर स्थित संताजी सभागृह में राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार पक्ष के जिलाध्यक्ष पूर्व विधायक चरण वाघमारे जी इनके अंतर्गत छात्र युवा एवं अभिभावक वर्ग को मार्गदर्शन सोहळा लिया गया, जहां नीलेश कराडे सर उन्होंने युवा छात्र एवं अभिभावक वर्ग को मार्गदर्शन किया। आजचा दिवस म्हणजे आमचा पहिले एक कार्यक्रम होता महालगावला नागपूर जवळ आणि तिथून हा कार्यक्रम घेतला मी आणि बराच म्हणजे कार्यक्रमाचे वेळ थोडसा बरेच लोकांनी माझी वाट पाहिली, म्हणजे ते लोकांचं प्रेम आहे का 2 तास मी उशीर झालो तरी लोक वाट पाहत होते आणि लोक थांबून होते आणि खूप चांगलं विद्यार्थी मार्गदर्शन आणि पालक मार्गदर्शन सोहळा चरण भाऊ वाघमारे यांनी आयोजित केला आणि आमचे मित्रबंधू आहे अनेक चांगले लोक उपयोगी उपक्रम ते राबवत असतात आणि हा एक विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी चांगला मार्गदर्शन सोहळा होता। आपण पालकांना आणि त्याच्या मुलांना मार्गदर्शन करण्याचं काम करतो। एक सुंदर प्रोग्राम झाला आणि सोबतच ओबीसीवर जे आता अन्याय होऊन राहिला त्याच्याबाबत जागृतीही आपण या आंदोलनात या आपल्या कार्यक्रमातून केली। ओबीसी झोपलेला आहे, राज्य सरकार फक्त 300 कोटी रुपये ओबीसींना देतं बजेटमध्ये महाज्योतीला आणि तेवढ्या रुपयात ओबीसीचं काहीच होऊ शकत नाही हे त्यांना समजून सांगितलं आणि एक चांगला कार्यक्रम म्हणजे चरणभाऊ वाघमारे आणि त्यांच्या मित्र परिवारातर्फे आयोजित करण्यात आला। तर वर्ध्यामध्ये आपण बरेचसे क्लासेस विद्यार्थी घेत आहे आणि खूप छान मार्गदर्शन करत आहे। युट्यूबवर आपण बरेचसे आपले मार्गदर्शन बघितलेले आहेत। काय वाटतं सर, वर्धा आणि भंडारा जिल्ह्यातील जे विद्यार्थी आहेत काय डिफरंट वाटतं विद्यार्थ्यांमध्ये? की डिफरन्स काय नाही, विद्यार्थी सगळीकडे सारखेच असतात। त्यांना चांगलं मार्गदर्शन भेटलं, चांगले मोटिवेशनल स्पीकर भेटले किंवा शिकवणारे चांगले लोक भेटले तर विद्यार्थी भरतात। विद्यार्थ्याला एक दिशा देण्याची गरज असते, तो भरकटलेला असतो आणि आपल्या यूट्यूब चॅनलमधून अनेक विद्यार्थ्यांना आपण रस्त्यावर आणण्याचं काम केलं। अनेक विद्यार्थी जेव्हा फोन करतात का सर मी इथं लागलो, काही लोक सांगत नाही, काही लोक अचानक मला ट्रेनमध्ये भेटतात। आता इथे एक मुलगी आली होती, ठीक आहे, आता इथं तुमच्या इथे एक रिया बोडोले नावाची मुलगी आहे, तिनं वर्धेत क्लास करायला आली, ठीक आहे। तिचा एक मित्र होता, हे दोघंही जण लागले, तो एक चंद्रपूरले सहकारी बँकेत लागला, एक इथं लागली ते महसूलमध्ये। त्याच्यानंतर आता मुलगी भेटली एक मला, सर म्हणे मी मेडिकल डिपार्टमेंटला लागली आहे, ठीक आहे, राज्य शासनाची आरोग्य विभागाची भरती आली होती आणि लाईव्ह म्हणजे तुमचे ऑनलाईन लेक्चर केले म्हणे। असे कितीतरी विद्यार्थी आयुष्यभराच्या पोटापाण्याला लागले, त्याचा एक वेगळा आनंद आहे आणि विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केलं तर विद्यार्थी अभ्यास करतात आणि लागतात। आता आगामी चुनावाचे रोस्टर ओपन झालेले आहेत, नगराध्यक्ष नगरसेवक, काय सांगणार आहे आपण या चुनावाच्या विषयामध्ये? चुनावच्या याच्यासाठी का उद्या शेवटली तारीख आहे, सगळ्यात महत्वाचं आहे। काय झालं आहे का बीजेपीने सांगून केलाय का काय केलाय मला कळलं नाही, अनेक वार्ड हे त्यांच्या फायद्यानुसार फुललेले आहे, डिफॉर्मेशन केलं तेव्हा आणि इकडले वोटर इकडे टाकले किंवा हा उमेदवार इथं निवडून येऊ शकते याले वोटिंग करणारे लोक तिकडे टाकले, ठीक आहे, आणि हे सगळ्या ठिकाणी केलं आहे। म्हणून सगळ्या जेवढे लोक उभे राहणार आहेत त्यांनी या प्रक्रियेवर नजर ठेवावी आणि जे लोक आपल्या मतदार क्षेत्रात नाही आहे वार्डात किंवा जे तुम्हाला धोका पोहोचू शकते तुमच्या वार्डात टाकले आहे किंवा तुमचे परमनंट वोटर जे आहेत ते दुसरीकडे टाकले तर हे लक्षात आणून द्यावं। त्याच्यासाठी ठीक आहे आपण आक्षेप नोंदवले पाहिजे आणि आक्षेपाची तारीख उद्याच आहे लास्ट। त्याच्यामुळे माझ्या मतानं तर 5000 आणि विशेष म्हणजे पत्रकार म्हणजे जे लोक उभे राहणार आहे त्यांना फोटोकॉपी नाही देत आहे नगर परिषद, ठीक आहे, नावाची यादी देत आहे, ठीक आहे। फोटोकॉपीवरून हा माणूस होय का तो ओळखू शकते, नावावरून कसं ओळखणार आहे? निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व्हायला पाहिजे आणि पारदर्शक जर प्रक्रिया करायची आहे तर फोटोची यादी द्यायला प्रॉब्लेम का आहे हा माझा प्रश्न आहे। म्हणून राज्य निवडणूक आयोगानं फोटोची यादी द्यायला पाहिजे आणि निवडणूक प्रक्रिया विधानसभेची यादी यानं कंटिन्यू केली। नवीन मागच्या 5 महिन्यात तुम्ही वोटर नोंदणी का बरं केली नाही हा बी माझा प्रश्न आहे। अनेक लोक ठीक आहे जे नवीन वोटर आहे त्यांनी नगर परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतले वोटर म्हणून नावच घेतलेलं नाही। सर, आपल्या जिल्ह्यातील जे विद्यार्थी आहेत त्यांना काय संदेश देणार आपण? विद्यार्थ्यांना मी एवढंच सांगेन का तुम्ही अभ्यास करा, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे स्टुडंट होऊ नका आणि जे प्रोपोगंडा हे सरकार चालवत आहे, ठीक आहे, धार्मिकतेचा जे बहुजनाचे पुरा याच्या डोक्यात भूत भरून याच्या मागे न लागता
कर्मकांडाच्या मागं न लागता आपला अभ्यास, ठीक आहे. या नेत्याचे सारे पोरं फॉरेनली शिकत आहे, तर त्याचे पोरं फॉरेनली शिकत आहे आणि आपले पोरं, ठीक आहे, फक्त यायची हुजरेगिरी करून काय, हा माझा प्रश्न आहे. पण ही हुजरेगिरी करण्यापेक्षा आपल्या पोरांनी, ठीक आहे, मोठं व्हावं, शिकावं आणि शिक्षणाकडे लक्ष द्यावं. म्हणजे एक शेवटचा प्रश्न आहे, अगर समोर फ्युचरमध्ये चरण भाऊ म्हणजे आमदार होते मागे नाही का, त्यांच्या मार्गदर्शनाच्या खाली किंवा क्लासेसच्या काही विषय राहील, विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन झालं की क्लासेसच्या राहिलं तर काही आपण नियोजन राहील काय जिल्ह्यामध्ये म्हणा? इकडं का इकडं करता येईल ना. आता मी एक बुट्टी बोरिवली शाखा खोलाच्या विचारात आहे नागपूर जिल्ह्यात. इकडं अजून मी आलो नाही, पण विद्यार्थी ऑनलाईन किंवा इकडले विद्यार्थी अनेक येतात. आता भंडाऱ्याच्या 3-4 मुली माझ्याकडे आहेच, पण 3-4 मुली का जास्त आहे. दरवर्षी 10-15 लोक भंडाऱ्याचे, काही गडचिरोलीचे, काही चंद्रपूरचे, काही तिकडे बुलढाण्यापासून येतात. असे करतात. काही ऑनलाईन भरपूर पाहतात. थँक्यू.